नमस्कार मित्रांनो. आरआरबी एनटीपीसी ची परीक्षा आजपासून सुरू झालेली आहे आणि पहिल्या शिफ्टचं जे काही अनालिसिस आहे तर ते आपण या व्हिडिओमध्ये इथं बघणार आहे. आपण सेंटरवरून जे काही विद्यार्थी होते त्यांचं लाईव्ह पण घेतलेलं आहे, पण काही कारणास्तव तो व्हिडिओ जो काही आहे तर तो टेक्निकल प्रॉब्लेममुळे यूट्यूबवरती अपलोड झालेला नाहीये. तर आम्ही हा रेकॉर्डेड व्हिडिओ जो काही आहे तर तो या ठिकाणी इथे अपलोड करतोय. तर यामध्ये आजचा जो काही ओव्हरऑल पेपर होता तर त्यामध्ये विद्यार्थ्यांचे एकूण क्वेश्चन किती सॉल्व्ह झालेले आहेत तर 80, 84, कोणाचे 85, 86 अशा टाईपमध्ये जे काय तर क्वेश्चन सॉल्व्ह झालेले म्हणजे की बरेच विद्यार्थी असे आहेत की ज्यांचे 80 पेक्षा जास्त क्वेश्चन जे काही तर इथे सॉल्व्ह झालेले. ओव्हरऑल कोणत्या याला किती वेटेज होतं आणि कशा पद्धतीने जे काही क्वेश्चन होते तर त्यामध्ये बघा रिझनिंग मध्ये जे की लॉजिकल रिझनिंग आपण ज्याला म्हणतो तर कोडिंग डिकोडिंग वरती या ठिकाणी एक 2 ते 3 क्वेश्चन जे काही तर इथं विचारण्यात आलेले होते आणि यामध्ये अल्फा न्यूमेरिक सिरीज जी काही म्हणतो किंवा अल्फाबेटिकली सिरीज आपण जे काही म्हणतो तर त्यावरती क्वेश्चन 2 ते 3 या ठिकाणी होते. डिस्टन्स अँड डिरेक्शन वरती इथं 2 क्वेश्चन विचारण्यात आलेले होते. त्याच्यानंतर ब्लड रिलेशन वरती यामध्ये कोडेड आतापर्यंत विचारण्यात आलेलं नव्हतं, पण आत्ताचं जे काही होतं तर ते कोडेड वरती क्वेश्चन या ठिकाणी होते आणि यामध्ये 2 क्वेश्चन कोडेड याच्यावरती ब्लड रिलेशन वरती विचारण्यात आलेले आहेत. म्हणजे की जो काही 2019 चा पेपर होता त्यापेक्षा थोडं रिझनिंग मध्ये डिफिकल्टी लेवल जी काय तर वाढवण्यात आलेली असं विद्यार्थ्यांनी या ठिकाणी इथं सांगितलेलं आहे. सिटिंग अरेंजमेंट वरती 4 ते 5 क्वेश्चन इथं विचारण्यात आलेले होते. त्याच्यानंतर पझल वरती जे काही तर 4 क्वेश्चन त्या ठिकाणी होते आणि राहिलेले जे काही बाकीचे क्वेश्चन होते तर ज्याला आपण म्हणतो डायग्राम बेस किंवा इमेज बेस यावरती क्वेश्चन होते आणि काही जे क्वेश्चन रिझनिंग मध्ये जे काही आहेत तर ते नवीन यावेळी जे काय नवीन पॅटर्न वरती इथं बघायला मिळालेले. विद्यार्थ्यांचं एक्झॅक्ट विद्यार्थ्यांनाही इथं सांगता आलेलं नाही की हा पॅटर्न कशा बेसिसवरती होता. तर जसं अजून आपल्याकडे अनालिसिस वगैरे जे काही अवेलेबल होईल त्यानंतर आपण परत या पॅटर्न संदर्भात जे काही तर तुम्हाला सगळी माहिती या ठिकाणी इथं देणार आहे. तर रिझनिंग मधले साधारणतः विद्यार्थ्यांचे जे काही आहेत तर 20 ते 22 क्वेश्चन इथं सॉल्व्ह झालेले. कोणाकोणाचे 17 ते 18 क्वेश्चन जे काही तर इथं सॉल्व्ह झालेले, कारण बऱ्याच जणांना हा डायग्राम बेसवरचा जो काही पॅटर्न होता तर तो जमलेला नव्हता. त्याच्यानंतरचा जो काही पार्ट आहे तर तो आहे मॅथ्स मधला. यामध्ये ऍडव्हान्स मॅथ वरती कमी क्वेश्चन जे काही तर इथं विचारण्यात आलेले आहेत. त्याच बदल्यात अरिथमॅटिक मध्ये जे काही तर इथं वेटेज साधारणतः वाढल्यासारखं आपल्याला इथं वाटतंय की प्रॉफिट आणि लॉस वरती क्वेश्चन या ठिकाणी विचारण्यात आलेले होते. त्याच्यानंतर SICI वरती क्वेश्चन होते. टाइम स्पीड डिस्टन्स वरती जे काही तर क्वेश्चन होते. त्याच्यानंतर काही ऍव्हरेज रेशिओ यावरती सुद्धा जे काही तर क्वेश्चन तिथं विचारण्यात आलेले होते. त्याच्यानंतर मेन्शुरेशन वरती 1-2 क्वेश्चन जो काही तर तिथं दिसलेला आहे. ऍडव्हान्स मॅथ मध्ये जर आपण बघितलं तर ऍडव्हान्स मॅथ मध्ये स्टॅटिस्टिक वरती जे काही तर 2 क्वेश्चन तिथं आलेले आहेत आणि नंबर सिस्टम वरती जे काही तर इथं 3 ते 4 क्वेश्चन नंबर सिस्टम वरती दिसून आले आणि नंबर सिस्टम वरती जे काही क्वेश्चन होते ते एकदम इझी लेवलचे क्वेश्चन जे काही तर तिथे विचारण्यात आलेले होते. बेसिक आणि काही बेसिक कॅल्क्युलेशनच्या बेसवरती सुद्धा मॅथमॅटिक्स मध्ये जे काही तर क्वेश्चन विचारण्यात आलेले होते. तर विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की मॅथमॅटिक्स मधले जे काही क्वेश्चन आहेत ज्यांची चांगली प्रॅक्टिस होती, ओव्हरऑल ज्यांनी सगळ्या गोष्टीची प्रॅक्टिस केलेली किंवा क्वेश्चन सॉल्व्ह झालेले असतील याच्या अगोदर किंवा एखादा क्वेश्चन नजरेच्या खालून जर गेलेला असेल तर यामधले क्वेश्चन जवळपास सगळेच्या सगळे जे काही तरी या सेक्शन मधले सॉल्व्ह होतात. मॅथमॅटिक्सचा जो काही पार्ट आहे विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं तो ओव्हरऑल सोपा होता. इझी लेवलचा जो काही तर तो विचारण्यात आलेला होता. त्याच्यानंतरचा तिसरा महत्वाचा जो काही पार्ट आहे तर तो आहे जीकेचा किंवा ज्याला आपण म्हणतो जीएसचा पार्ट. तर यावेळेस करंट अफेअर्स वरती जास्तीत जास्त क्वेश्चन इथं दिसून आलेले आहेत, पण ते करंट अफेअर्स होतं 2024-25 च्या या करंट अफेअर्स वरती क्वेश्चन विचारण्यात आलेले होते. म्हणजे की आम्ही आवर्जून त्यांना प्रश्न त्या विद्यार्थ्याला असं विचारला की कोणत्या करंट अफेअर्स वरती जास्त होते, म्हणजे की लेटेस्ट वरती होते, मागच्या 1-2 महिन्यातले जास्त होते का, तर नाहीये. त्यांचं म्हणणं होतं 2024-25 मधले जे काही क्वेश्चन्स आहेत तर ते या ठिकाणी इथं विचारण्यात आलेले होते आणि 10 ते 12 जे काही क्वेश्चन आहेत तर ते करंट अफेअर्स वरती इथं दिसून आलेले. म्हणजे की करंट अफेअर्स वरती क्वेश्चन येतात पण साधारणतः 5 ते 6 येतात. या शिफ्टला जे काही तर वेटेज ते थोडंसं जास्त या ठिकाणी इथं दिसून आले. त्याच्यानंतर बजेट वरती 2 क्वेश्चन होते. स्कीम वरती एक जो काही तर क्वेश्चन या ठिकाणी विचारण्यात आलेला होता. जिओग्राफीमध्ये 3 ते 4 क्वेश्चन विचारण्यात आले आणि पॉलिटीमध्ये साधारणतः 3 ते 4 क्वेश्चन जे काही तर इथं होते. इकॉनॉमिक्स मध्ये जे काही आहेत तर ते बजेटच्या बेसवरतीच इकॉनॉमिक्सचे जे काही क्वेश्चन आहेत तर ते विचारण्यात आलेले होते. तर अशा पद्धतीने हा जो काही आहे तर ओव्हरऑल आजच्या पेपरचा या ठिकाणी अनालिसिस हे आपण बघतोय आणि याच्यामध्ये एकूण विद्यार्थ्यांचे क्वेश्चन जे काही आहेत तर ते सॉल्व्ह किती झालेले आहेत. जसं मी अगोदर सांगितलेलं होतं की विद्यार्थी 80 ते 90च्या दरम्यान जे काही तर काही विद्यार्थी आहेत
काही विद्यार्थी जे काही आहेत तर 75 ते 85च्या दरम्यान या ठिकाणी त्यांचे जास्तीत जास्त क्वेश्चन जे काही तर सॉल्व्ह झालेले आपल्याला इथं दिसतात ते. म्हणजे ओव्हरऑल 90च्या वरती जो काही आहे तर तो कोणताही विद्यार्थी या ठिकाणी इथं गेलेला नाही, जो प्रॉपर तयारी करून पेपर देतोय तो विद्यार्थी. बाकीचं तुक्के मारणार असेल तर त्याचे आउट ऑफ क्वेश्चन जे काही तरी ते सॉल्व्ह झालेले आपल्याला बघायला मिळतील. पण या ठिकाणी 100 पैकी जर बघितलं तर एक ओव्हरऑल 75च्या आसपास चांगले क्वेश्चन जे काही तर विद्यार्थ्यांचे सॉल्व्ह झालेत. तर चला मित्रांनो, असंच नवनवीन व्हिडिओ जे काही आहेत तर माहिती असेल, व्हिडिओ असतील तर ते आम्ही तुमच्यापर्यंत निश्चितपणाने पोहोचवण्याचा जे काय तर प्रयत्न करूया. चला, थँक्यू. आपण या ठिकाणी इथे थांबूया.